नमस्कार, मी आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचे वरण चकोल्या म्हणजेच वरणफळ आज आपण बनवणार आहोत। हे खायला अतिशय सुंदर लागतं आणि लहान मुलांनाही तुम्ही खायला देऊ शकता। अगदी फिक्कं आणि महाराष्ट्रामध्ये शक्यतो बनवलं जातं हे असं वरणफळ या वरण चकोल्या कशा बनवायच्या याची रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करणार आहे। त्यासाठी तूर डाळ आपल्याला लागते। सुरुवात करूया आपण वरण चकोल्या करायला। त्यासाठी मी अर्धी वाटी तूर डाळ, ही गावरान तूर डाळ मी घेतली आहे कारण याची टेस्ट खूप छान लागते। 10 मिनिटं पाण्यात भिजवून घेतली आहे। आता ह्याच्या 3 शिट्ट्या मी करून घेणार आहे। आता एका बाउलमध्ये साधारणतः अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले आणि 1 चमचा जिरे घातले। जिऱ्यामुळे छान असा सुगंध येतो। आता यामध्ये पाणी घालून कणकेचा जसा गोळा बनवतो त्या पद्धतीने गोळा मी बनवून घेणार आहे। आपण पोळीसाठी जसा गोळा बनवतो त्याच पद्धतीने करायचा। अगदी जास्त मऊही नको आणि जास्त कठीणही नको, असा गोळा मी मळून घेते। पाणी घालून व्यवस्थित असा मळून घेणार आहे मी। हे बघा, या पद्धतीने आता माझा संपूर्ण कणकेचा गोळा मळून झाला आहे। आता ह्याची आपण छान अशी पोळी लाटून घेणार आहे। थोडंसं कणिक घेऊन मी लाटून घेणार आहे। कणिक लावून त्याला पोळी त्याची लाटून घेणार आहे। अगदी फार पातळ लाटायची नाही आहे आणि फार जाड अशीही लाटायची नाही आहे। ह्याची संपूर्ण पोळी व्यवस्थित आपण लाटून घेतोय। जिरे टाकल्यामुळे त्याचं टेस्ट खूप छान लागते, यामुळे जिरे तुम्ही आवर्जून या पिठात घाला। आणि आता ह्याचे त्रिकोणी असे काप करून घ्यायचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही काप करून घेऊ शकता, तुम्हाला जसे हवे तसे। पण चकोल्या म्हटलं तर शंकरपाळीच्या शेपचे असे त्रिकोणी कापच छान वाटतात। हे बघा, या पद्धतीने मी सरळ कापून घेतले आणि आता एका साईडने तिरपा साईडने मी कापून घेते, म्हणजे असे त्रिकोणी आकार तयार होते। तुम्ही बघू शकता। आता इथे माझी डाळ शिजवून झाली आहे 3 शिट्ट्या झाल्यानंतर। आता फोडणीची तयारी करू। त्यासाठी एका पातेल्यात मी तेल घालून घेतले, साधारणतः 1 चमचा तेल घालून घेतले। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मी घातली आहे। मोहरी छान गरम होऊन तडतडू द्यायची आहे। पूर्ण मोहरी फुटल्यानंतर यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या ज्या उभ्या चिरून घेतल्या होत्या त्या घातल्या। अर्धा टोमॅटो मी चिरून घेतला होता बारीक, तो घातलाय। 4 ते 5 लसूण पाकळ्या ज्या मी चिरून घेतल्या होत्या ते लसूण पाकळ्या मी घातल्यात। 4 ते 5 कढीपत्त्याचे पाने, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे असं मी घालून घेतले आणि आता ह्या चवीनुसार मीठ घालून घेतले। ही संपूर्ण फोडणी माझी तयार झाल्यानंतर या फोडणीमध्ये मी जी काही डाळ शिजवून घेतली होती कुकरला ती डाळ मी घालून घेते। हे बघा, या पद्धतीने डाळ घातल्यानंतर यामध्ये मी अजून पाणी घालणार आहे, कारण की ज्यावेळेस चकोल्या घातल्या जातात तर ते घट्ट होतं, म्हणून अगदी पातळ असं वरण तयार करून घेतलंय मी फोडणी करून। हे बघा, अगदी आता ह्याला उकळ आल्यानंतर आपण जे काही काप करून घेतले होते गव्हाच्या पिठाचे ते घालून घ्यायचे। अगदी पातळ असं वरण करून घेतले आणि यामध्ये आता हे काप घालून घेते। या पद्धतीने हे संपूर्ण काप घालून घ्यायचे। हे काप घातल्यानंतर शिजल्यानंतर वरण ऑटोमॅटिक घट्टसर होतं, म्हणून त्याची जी कन्सिस्टन्सी ती अतिशय पातळ असावी सुरुवातीला। आणि आता हे मीडियम फ्लेमवरती छान उकळ करून घ्यायचे। उकळ केल्यानंतर जे काही आपण चकोल्या टाकल्या होत्या, जे काही गव्हाचे काप टाकले होते ते ऑटोमॅटिक वरती तरंगतात। हे बघा, तुम्ही बघू शकता, ते शिजल्यानंतर वरती फुगून येतात। या पद्धतीने हे असे काप शिजून त्याचा कलरही चेंज होतो। वरणाचा जो कलर आहे पिवळा तो कलरही त्याला येतो। असे हे आपले वरणफळची उकळ आल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे साधारण तूप घालायचे। तूप अवश्य घाला, तुपामुळे टेस्ट खूप सुंदर येते आणि ही तूप तुम्ही उकळमध्येच घाला। हे बघा, एक उकळ आल्यानंतर मी 2 चमचे तूप घालून घेतले। आता थोडीशी कोथिंबीर मी घालून घेते आणि ही कोथिंबीर संपूर्ण चमच्याने मिक्स करून घेणार आहे मी। आणि पुन्हा वाढताना तुम्ही त्यामध्ये तूप घालून तुम्ही वाढू शकता। हे बघा, 1 चमचा तूप मी पुन्हा घातले। तुपामुळे टेस्ट खूप छान येते, त्यामुळे तूप भरपूर प्रमाणात घालायचे। आणि आता हे आपलं वरणफळ तयार झालंय। हे महाराष्ट्रीयन पद्धतीचं वरणफळ तुम्हाला कसं वाटलं
याबद्दल मला नक्की कमेंट करा. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा आणि मला कमेंट करा. अशाच रोज नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी ॲड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा आणि महत्त्वाचं